नाचवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. आहेत फोटो माझ्या फोन मध्ये, पण ते अरे ऐक माझं फोटो आणि हे नशीब वगैरे असं काही नसतं, सगळं खोटं आहे. असं कसं नसतं अनु? माझ्या बरोबरच्या जवळजवळ सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली, व्यवस्थित संसार सुरू झाले, आणि माझे मात्र अजून दाखवण्याचेच प्रोग्राम चालू. माझी काही हरकत नाहीये, पण ताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. बाकी तुमचं तुम्ही काय ते बघा. काल ना सगळं चांगलं झालं, पण काय आजी? तिला बघायला गेलो होतो, तिचं मन दुखावलं आपण. हे बघा, आमच्या घरच्यांचा काहीतरी गैरसमज झालाय, पण मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. सॉरी. काय झालं? नाही म्हणजे त्यांचा फोन होता ना, त्यांनी आधी होकार कळवला होता ना, मग नाही असं सांगितलं असं का म्हणालास? आजी अगं मलाही काहीच कळलं नाहीये, कारण मी तेव्हा फोनवर बोलत असताना अचानक अनुजा मध्ये आली. फोनवर मला म्हणाली की हे लग्न मला मान्यच नाहीये, जरी माझ्या बाबांना मान्य असलं तरीही. मला माफ करा असंही म्हणाली, आणि अचानक फोन ठेवून दिला तिने. मला याची शंका होतीच. म्हणजे? नाही रे, कुठल्याही मुलीला हे एकदम पचवणं कठीण आहे. म्हणजे मुलगा आपल्या मोठ्या बहिणीला पाहायला आला आणि त्यांनी मलाच मागणी घातली असं, अरे तिची मानसिक तयारीच नसेल. आणि हे लक्षात न घेता तिचा ताबडतोब होकार मिळाला पाहिजे अशी आपण अपेक्षा ठेवली. हे आपले चुकलंच की. नाही म्हणजे ती तुला नकार देईल असं नाही म्हणायचंय मला, पण तिला वेळ द्यायला हवा ना. तिची काही स्वप्न असतील, त्यासाठी तिनेही काही मनाशी ठरवलं असेल, ह्याचाही विचार आपण करायला हवा की नाही? आजी बरोबर आहे तू म्हणतेस ते. ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. असो, आता जे झालंय गेलंय ते विसरून जाणं एवढंच फक्त माझ्या हातात आहे. कमाल आहे, एकदम हरलास. तुम्ही आजकालची पोरं ना, म्हणजे करिअर करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करता आणि जोडीदार मिळवण्यासाठी लगेच हातपाय घालता. एक सांगू, तिच्याकडे जा, तिची भेट घे, मग बघ, माझी खात्री आहे तुला नकार द्यायच्या आधी ती 10 वेळा विचार करेल. आजी खरंच. आजी खरंच जर असं झालं ना तर काय? नाही काही नाही, मी बोलून बघतो तिच्याशी एकदा. येऊ?
बघा, आमच्या घरच्यांचा काहीतरी गैरसमज झालाय, पण मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. कुठल्याही मुलीला हे एकदम पचवणं कठीण आहे. म्हणजे मुलगा आपल्या मोठ्या बहिणीला पाहायला आला आणि त्यांनी मलाच मागणी घातली असं. अरे तिची मानसिक तयारीच नसेल. हॅलो. हॅलो, करमरकरांचं घर का? हो बोला. अनुजा आहे? नाही, ती जरा बाहेर गेलीये. बरं ठीक आहे. आपण कोण बोलताय? मी वीणा बोलतेय, तिची मोठी बहीण. कोण बोलतंय? हॅलो वीणा, मी अक्षय देशमुख बोलतोय. अक्षय, तुम्ही? नाही, ऍक्च्युली काय आहे ना की अनुजा आत्ता नाहीये घरात. तुम्ही थोड्या वेळाने फोन कराल का? नाही ठीक आहे. मी सहजच केला होता फोन. हवं तर मी नंतर करतो. बरं, बाय द वे, आय मीन तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना? नाही, तसा विचार मनातही आणू नका. उलट अनुजाच तुमच्याशी वाटेल तसं बोलली, त्याबद्दल आम्ही सॉरी म्हणायला हवं. हॅलो, कोण बोलतंय? मी अनुजाची आई बोलते, अक्षयराव. नमस्कार काकू. बरं, मगाशी फोनवर हो, वीणा होती. तिला मोबाईलवर दुसरा फोन आलाय, म्हणून बोलायचंय का तुम्हाला तिच्याशी? नाही, माझं काही काम नव्हतं तिच्याकडे. बरं, बाकी काका कसे आहेत? बरे आहेत ना आता? हो. बरं ठीक आहे. मी ठेवतो फोन. ओके आई, आय मीन काकू, बाय. बर. मनस्विनी वंसा, अगं, कुणाचा फोन होता का? ओळखा बरं कुणाचा असेल? वहिनी, इथं कोडी सोडवा असं खेळतोय का ग? सांग ना, कुणाचा फोन होता? तरी प्रयत्न तर करून बघा. देशमुखांकडचा. अक्षयरावांचा. काय काय सांगतेस काय वहिनी? अगं, काय म्हणाले ते? त्यांना अनुजाशी बोलायचं होतं. खरंच देव पावला ग. नाहीतर दुसरी कोणी माणसं असती तर त्यांनी आपलं नावच टाकलं असतं. एक सांगू, अक्षयराव अगदी लाख दिलाचे माणूस आहेत ग. हो ना, पोर इतकी फाडफाड बोलली त्यांच्याशी. मला तर वाटलं सगळंच संपलं, पण आपली अनुजा त्यांना मनापासून आवडलेली दिसते. नाहीतर पुन्हा फोन कसा येईल? अगं, म्हणजे काय, नक्कीच आवडलेली आहे. कारण पुरुषांच्यात अहंकार अगदी ठासून भरलेला असतो. त्यातून बाईने केलेला अपमान तर ते कधीच विसरणार नाही. विसरतो माणूस तो फक्त प्रेमात ग. खरंच नशीब काढलं पोरीनं. आता ही शेवटची संधी असं समजूया आपण. खरंच ही शेवटची संधी आहे, पण ही संधी मात्र हातातून दवडून द्यायची नाही. आयुष्य अगदी सोन्यासारखं सजेल पोरीच. पंच,
देवानं ऐकलं बरं तुमचं. पण पण वीणाचं काय? वहिनी, तुला काय वाटतं ग? मला वीणाची काळजी नाहीये? अगं, सगळ्यात आधी मला वीणाचा विचार येतो. गुणाची पोर आहे ग ती. खरंच तिचं मला चांगलं झालेलं बघायचंय. आणि खरं सांगू वहिनी, तिच्यासाठी मी ना वाटेल ते कठोर व्रत करेन, पण त्या मुलीला मी अगदी सुखाच्या सावलीत बसवेन. आणि हे बघ, तू काही काळजी करू नकोस. अनुजाशी मी बोलेन. मी बोलेन तिच्याशी. खरंच तुम्हीच बोला तिच्याशी. यंदाच्या वर्षी हे घर सजलेलं बघायचंय मला, मंगल कार्यानं. ह्या घरात सनई चौघड्याचे सूर ऐकायचेत मला. अनु, कुठे गेली होतीस तू? नोट्स घ्यायला. 2 दिवस कॉलेज बुडले ना. तू कुठे निघालीस? मी मैत्रिणीकडे जाऊन येते जरा, 2-1 तासात येईल. बर. आणि हो, त्यांचा फोन आला होता. त्यांचा? कोण? अक्षय राव. त्यांचा का आला होता? त्यांना जरा बोलायचं होतं तुझ्याशी. मगाशी बोलले ते पुरे नाही का झालं? अनु, ते परत थोड्या वेळाने फोन करणार आहेत. बघ काय म्हणतायत ते. काय म्हणायचं ते म्हणू दे, पण ऐकण्याची मात्र अजिबात इच्छा नाही. हॅलो. काय अक्षय देशमुख, तू मित्रा 100% प्रेमात पडलायस. या मुलीचे फोटो याच्यात कसे काय? नाही ते ते होत आहे. ये प्यार कमबक चीज ऐसी आहे. हो, काहीतरीच काय काहीतरीच काय नाही. अरे मी नाही का तुझ्या बहिणीच्या प्रेमात पडलो? अरे मी तिच्यासाठी काय नाही केलं मला सांग. काय नाही केलं तू? सगळं काय केलं. अरे तिने तिच्या मित्रांना पाठवलं मला मारायला. बर. मग काय मांडवली केली. एका रात्रीत 5,000 खर्च केले. त्यांनी मला खोटं खोटं मारलं असं दाखवलं. इतकंच काय, हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट झालो. तेव्हा कुठे तुझी बहीण माझ्या प्रेमात पडली. पुढचं काय तुला माहितीच आहे. तुम्ही बाकी एकदम जिगरबाज आहात. हो, तू काय कमी आहेस काय? अरे अक्षय देशमुख खानदानाचं रक्त आहे तुझ्यात. असं तसं राहायचं नाही. भेड फोन करतो. अरे म्हणत नाही म्हणजे काय? अरे हेच तर वय, मनवायचं आणि पटवायचं. ऑफिसची काळजी करू नको रे. ऑफिस काय चालू राहणार. आणि मी कशाला हे की नाही? काय करतेस? अभ्यास करते. आय मीन नोट्स काढते. आणखी किती वर्ष शिकणार आहेस? का ग, लवकर घालवायचं मला? नाही, असंच काही नाही, पण सहज विचारलं. आत्या आज ओळखते का ग मी तुला? तू असं काही विचारतेस म्हणजे यामध्ये नक्कीच काहीतरी गोम असणार आहे.
सांग तुला नेमकं काय म्हणायचंय. मला काय म्हणायचंय ते तुला नक्कीच माहिती आहे. आत्या जर तुला लग्नाबद्दल काही म्हणायचं असेल तर मला अजिबात इंटरेस्ट नाही. आणि ताईचं असं झाल्यानंतर तर अजिबातच नाही. अगं पण का? अगं मुलगा चांगला आहे, घराणं चांगलं आहे, स्थळ हे चांगलं आहे, माणसं सगळी सुसंस्कृत आहेत, मग हे का ग? पण तुम्ही माझ्यावर जबरदस्ती का करताय आणि तेही या मुलाबद्दल? आत्या मी असं अजिबात म्हणत नाहीये की हा मुलगा वाईट आहे म्हणून. अगं पण तो ताईला बघायला आला होता आणि त्याने मला पसंत केलं, मला मागणी घातली. जर मी त्याला होकार दिला तर काय ग वाटेल ताईला? असंच वाटेल ना की मी माझ्या सुखापलीकडे दुसऱ्या कुणाचाही विचार करत नाही म्हणून. सांग ना, असंच वाटेल ना तिला? तिला असं काही वाटणार नाही. मी हे सगळं करते ते तुझ्या ताईसाठीच. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? अनु, मी आता तुला जे काही सांगते ते शांतपणे ऐक आणि माझं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय काहीही बोलू नकोस. फक्त एकदाच माझ्यासाठी. नाही बोलणार. बोल. हे बघा अनु, तुला वाटत असेल की आपली आत्या सारखं बोलते, पण मी हे सगळं बोलते ते तुमच्या प्रेमासाठीच ग. हे असं आहे सगळं. आता तुझा जो काही निर्णय असेल तू सांग. आत्या, मला तुझा निर्णय मान्य आहे का? पण आता पण नाही आणि बिन नाही. तू थेट त्याला भेटून ये. तुझा जो काही निर्णय असेल तू त्याला सांग. आणि मला नाही सांगितलंस तरी चालेल. तू जे काही सांगशील ना अनु, ते मला मान्य असेल ग. खरंच माझ्यावर विश्वास ठेव. हॅलो. हॅलो. हां, अनुजा आहे का? कोण बोलतंय? मी अक्षय देशमुख. अक्षयराव तुम्ही? थांबा थांबा, आहे हा, बोलावते. अनुजा, अगं फोन आहे का? हॅलो. हां, हॅलो अनुजा, अक्षय बोलतोय. बोला. अनुजा, मला जरा तुला भेटायचं होतं, फक्त एकदाच. हे बघ, तुझी परवानगी असेल तर, हवं तर नंतर आपण दोघंही विसरून जाऊया की आपण एकत्र भेटलो होतो कधी. प्लीज. बरं ठीक आहे. कुठे येऊ मी? मी तुझ्या घराच्या बाहेरच थांबलोय माझ्या गाडीत. ठीक आहे, आले. प्लीज लवकर ये, वाट पाहतोय. थँक्स. थँक यू व्हेरी मच. इट्स ओके.
मी अक्षयला भेटायला जाते. आलेच.